आणि या चर्चेच्या निमित्तानं पहिला प्रश्न अत्यंत थेट आणि स्पष्टपणे मी विचारतोय तो आपल्या सोबत असलेल्या ठाकरे गटाचे प्रतिनिधी तुषार रसाळ यांना। तुषारजी, आकडे आत्ता जे दिसतायत त्यात तुमची पिछाडी दिसतेय? सुरुवात आत्ताच झालेली आहे, अजून वेळ गेलेला नाहीये। थोडा वेळ थांबल्यावरती तुम्हाला याच्यामध्ये बदल नक्कीच दिसेल आणि महाराष्ट्राची जनता नक्कीच ठाकरे बंधूंसोबत आहे आणि लवकरच चित्र क्लिअर होईल तुम्हाला। आपण ठाकरे बंधू म्हणायला गेलात तर हे ठाकरे बंधू प्रचाराला पण गेले नव्हते? प्रचाराला गेले नव्हते असं बोलता येणार नाही, कारण की प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी आपले शिलेदार निवडून ठेवले होते आणि त्या शिलेदारांनी तिथे प्रचार केलेला। अच्छा, एक मिनिट पटकन ज्योती वाघमारेंपर्यंत पोहोचूयात आणि ज्योती वाघमारेंकडून याचं उत्तर घेऊयात। ज्योती वाघमारे, आपण ऐकलं असेल शिलेदार गेले, सरदार काही गेले नाही? तर बघा, नगरपालिका नगर परिषदा ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्या म्हणून नेत्यांनी घरामध्ये बंद होऊन घरकोंबडा होऊन राहणं हे काही योग्य नसतं। आमच्या नेत्यांनी तुम लढो हम कपडे संभालते अशा पद्धतीची भूमिका नाही घेतली। जवळपास 54 पेक्षा जास्त सभा 23 जिल्ह्यांमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतल्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागं ते ताकदीनं उभे राहिले। आणि दुसऱ्या बाजूला मात्र उभाठा हे कलानगरच्या बाहेर गेलेच नाहीत, ते घरात बसले। त्यांनी कार्यकर्त्यांना बळ नाही दिलं आणि कार्यकर्ते एकाकी आणि नेते मात्र फक्त सोशल मीडियावरती ज्योती वाघमारेंच्या या निरीक्षणाच्या अनुषंगाने एक उत्तर देण्याची संधी पटकन तुषार रसाळ यांना आहे। तुषार रसाळ, 30 सेकंद आहेत। नुसतं टोमणे मारणं, घोरकमडा आणि हे गद्दारांना दुसरं काही जमणारच नाहीये आणि गद्दारी केलेली आहे। आज महाराष्ट्राने पाहिलेलं आहे काय नक्की चाललेलं आहे। गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे महाराष्ट्र तुम्हाला नक्कीच दाखवेल यापुढे गद्दार कोण, तुम्ही कसं काय केलं। गुजरात टू गोवा वाया गुवाहाटी जसं तुम्ही फिरलात ते काय लोकांनी बघितलं नाही असं नाहीये। महाराष्ट्राच्या इतिहासात तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच वेळा गद्दारी झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांसोबत झालेली आहे, शंभू महाराजांसोबत झालेली आहे आणि जर आता पाहिलं तर महाराष्ट्राच्या जनतेसोबत जी गद्दारी केलेली आहे ती तुम्ही केलेली आहे। तुषार रसाळ, ज्योती वाघमारे, या चर्चेत तुषार रसाळांनी दिलेले संदर्भ पाहायला गेलं तर ते खरं तर 4 वर्ष ते थेट जवळपास 400 वर्ष इतके दोन्ही संदर्भ ते देतात। ज्योती वाघमारे, सातत्यानं आणखी किती वर्ष तुम्ही स्वतःला गद्दार म्हणवून घेत राहणार आहात लोकांकडून? हे बघा, या लोकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काय जमतं? कारण हे ना फक्त स्वतःच्या घरामध्ये घरकोंबडा होऊन राहिले। महाराष्ट्राच्या जनतेने सिद्ध केलंय की खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे। अरे, जे लोक म्हणजे सोनिया गांधींच्या घरी जाऊन त्यांच्या उमऱ्यावरती लोटांगण घालतायत ते काय आम्हाला गद्दारीची भाषा ते शिकवणार आहेत? अरे, ह्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली। हे लोक म्हणजे भाजपशी लग्न लावून काँग्रेससोबत पळून गेलेले लोक आहेत। या सगळ्या चर्चेतला जो महत्त्वाचा धागा आहे तो घेऊन पुढे जाऊ। आकडेवारी दरम्यान टीव्ही स्क्रीनच्या वरच्या आणि खालच्या भागामध्ये टप्प्याटप्प्याने येत राहील, ते आपण पाहूयात। मला एक मकरंद मुळेंकडून मिनिटभरामध्ये यावरचं विश्लेषण लागेल। आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचारासाठी उतरलेले होते। ही मिनी विधानसभा आहे, ही गांभीर्यानं घ्यायला हवी, कारण नगरसेवक निवडून येतील, ते भविष्यामध्ये आमदाराला निवडून आणायला मदत करतील, आमदार निवडून आले तर मुख्यमंत्री होता येईल, हे प्रत्येकाला ठाऊक असतं, ज्याला ज्याला मुख्यमंत्री व्हायचंय त्याला। मग असं असताना जे 2 ठाकरे बंधू मुंबईमध्ये गळ्यात गळे घालून फिरतात, लग्नात जातात, बारशाला जातात, कार्यक्रमांमध्ये जातात, मराठी भाषेच्या आंदोलनात जातात, ते या प्रचारातच दिसले नाहीत। मकरंद मुळे, मग यानंतर जो निकाल येईल त्यावेळेला ईव्हीएमचं कारण द्यायचं का? असं आहे की मुळातच भारतीय जनता पार्टी आणि उर्वरित महायुतीतले 2 पक्ष यांनी निवडणूक अतिशय गंभीरपणे घेतली, कारण पुढच्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्यांना दिसत होता। दुसरं, महायुती आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातल्या राजकारणातलं आपलं स्थान अधिकाधिक भक्कम पुढच्या टप्प्यात करत जायचंय।